भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त माता त्रिशला देवी पुरस्कार सोहळा पार पडला। धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात कार्य करणाऱ्या 21 मातांचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे। भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आस्था फाउंडेशन व आस्था रोटी बँकच्या वतीने आयोजित माता त्रिशला देवी पुरस्कार सोहळ्यात धार्मिक, सामाजिक व सेवाभावी क्षेत्रात कार्य करणाऱ्या 21 मातांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। यावेळी सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, ऋत्विक जयकर, ॲडव्होकेट नीता मकणी, ॲडव्होकेट साधना सांगवी, श्याम पाटील व राजू हौशेट्टी उपस्थित होते। या प्रसंगी 21 मातांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। अशी स्वप्न त्यांना अगोदरच पडली, म्हणजे त्यांच्यापोटी भगवानाचा जन्म होणार आणि माता त्रिशला देवीचं वैशिष्ट्य म्हणजे मातृत्व असेल, पवित्रता असेल, याच्यामध्ये या जगामध्ये कोणीही त्यांचा हात धरू शकत नाही, असे ते पवित्र त्यामुळे भगवान होते असं आपण म्हणावं लागेल। आपल्याला याच्यातून बोध असा घ्यावा लागेल की आपण त्यांचं अनुकरण या ठिकाणी केलं पाहिजे। आपण पण आपलं मातृत्व जपलं पाहिजे, आपण सुद्धा पवित्र राहिलं पाहिजे। केवळ आपण राहून चालत नाही, तर आपण ज्यांच्याबरोबर राहतो, ज्यांच्याबरोबर बसतो, ज्यांच्याबरोबर उठतो, त्या देखील व्यक्ती तशा झाल्या पाहिजे याचा आपण प्रयत्न करण्यात आला। हा जो स्तुत्य उपक्रम आहे हा पुढेही आपण चालू ठेवा अशी अगदी मनापासून अपेक्षा करतो। मला चांगला आठवतं 4 महिन्यांपूर्वी संशोधन मला अशा एका बोलायला बोलवलं होतं असं पाठीमागे, तेव्हाही या समाजामध्ये आदर्श शिक्षक आणि शिक्षिका यांचा पुरस्कार झालेला होता। हौशेट्टी त्या ठिकाणी होते। खूप छान वाटतं। कोणतंही जास्त आर्थिक अडथळे नसताना संशोधनाचे काम करताय, त्यांच्याकडे माझ्यावर खूप जास्त उपकार आहे असं मी मनोमन मान्य करतो, या ठिकाणी कबुली देतो। कारण माझे जे रुग्ण आहेत ते 3 जिल्ह्यातून 2 राज्यातील कुठे ॲडमिट असतात। जवळजवळ 700 ते 750 रुग्ण एका वेळी ॲडमिट असतात। त्याचे 2-3 नातेवाईक जर तुम्ही एका वेळी पकडले तर 1,500 ते 2,000 रुग्ण त्या ठिकाणी रुग्ण नातेवाईक त्या ठिकाणी असतात। बरेच रुग्ण गरीब असतात, बाहेरून आलेले असतात, लांबचे असतात। पण अशा भुकेल्या मुलांच्या नातेवाईकांना अहोरात्रपणे इतक्या वर्षांपासून चांगल्या प्रतीचं सतत जेवण पुरवणे, वादळ असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, तरीही त्याच्यामध्ये आजपर्यंत ठेवलं पडलेलं नाही। आस्था रोटी बँक मार्फत दररोज सुमारे 400 गरजूंना अन्नदान केले जात असल्याची माहिती देण्यात आली। या उपक्रमातून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला।